पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। गुरुद्वाराला कुलूप लावल्यानं शीख समाज बांधवांचे धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन। धुळ्यातील शीख समाज बांधवांचे धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन सुरू आहे। महिलांचा मोठ्या संख्येत शीख समाज बांधव शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून आहेत। गेल्या 3 तासांपासून आंदोलन सुरू आहे। धुळे गुरुद्वाराला कुलूप लावल्याच्या मुद्द्यावरून शीख समाज बांधव संतप्त झाले असून गेल्या 2 दिवसांपासून धुळे गुरुद्वाराचे दरवाजे बंद होते। गुरु गोविंद सिंग यांची जयंती साजरी करण्यासाठी गुरुद्वाराचे दरवाजे उघडे करण्याची शीख बांधवांची मागणी असून धुळे गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग खालसा यांची गुरुद्वारात हत्या झाली होती। हत्येमागे बाबा रणवीर सिंगचा हात असल्याचा शीख बांधवांचा आरोप असून त्यांनी बेकायदेशीररित्या गुरुद्वाराचा ताबा घेतल्याचा आरोप आंदोलकांचा आहे। बाबा रणवीर सिंगला अटक करत कारवाई करण्याची संतप्त शीख समाज बांधवांची मागणी आहे। गुरुद्वाराला कुलूप लावल्याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। मात्र गुरुद्वारामध्ये असलेल्या असामाजिक तत्वांना पोलिसांनी बाहेर काढावे अशा मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। आमचा गुरुद्वारा 50 वर्षामध्ये कधी बंद झाला नाही। यावेळेस आमचा गुरुद्वारा बंद केला गेला आहे। आमच्या बाबाजींचा गुरु गोविंद सिंगजींचा आता प्रकाश करायचा आहे, आम्हाला त्यांची जयंती करायची आहे। तर त्यांचे भाऊ दारा सिंग हे पंजाबवरून आले आहे। तर आमचा गुरुद्वारा बंद केला गेल्यामुळे आम्हाला इथं आम्ही पोलीस कंप्लेंट करायला आलोय की आमचा गुरुद्वारा खोला, तर तो खोलला नाही म्हणून आमची कंप्लेंट पण घेत नाहीये। तर आमचं मागणी आहे की गुरुद्वारा तर खोलून आम्हाला जयंती करायची, ती जयंती करू द्या शांतपणे। ज्यांनी कब्जा केलेला आहे गुरुद्वाराला त्यांना सजा व्हायला पाहिजे। आमची FIR दर्ज करायला पाहिजे। गुरुद्वारा कोणाची पर्सनल प्रॉपर्टी नाहीये, गुरुद्वारा संघाचा आहे। आम्हाला उद्या समागम साजरा करायचा आणि आम्ही उद्याही समागम साजरा करू। जर आमचा गुरुद्वारा नाही खुलला तर आम्ही बाहेर बसून समागम करू, पण आम्ही उद्याच करू, हायवे बंद करू। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।